सावंतवाडीतील पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी तालुक्यात दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग मंचावर पार पडले। मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील बोलीभाषेचे जतन होणे आवश्यक आहे। साहित्य संमेलनांसाठी कोणाकडेही हात पसरावे लागू नये याच भूमिकेतून मी मराठी भाषा मंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलन घेण्याचा व त्यासाठी हक्काचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले। सावंतवाडी येथे आयोजित पहिल्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर संपदा कुलकर्णी जोगळेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी डॉक्टर सुमेधा नाईक व प्राध्यापक अमर प्रभू यांनी त्यांच्याशी संवाद साधला। पहिल्या सिंधुदुर्ग साहित्य संमेलनाप्रसंगी कोकणातील प्रसिद्ध यूट्यूबर रेड सॉइल स्टोरीजच्या पूजा शिरीष गवस यांचा डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सावंतवाडीतील पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी तालुक्यात दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग मंचावर पार पडले। मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील बोलीभाषेचे जतन होणे आवश्यक आहे। साहित्य संमेलनांसाठी कोणाकडेही हात पसरावे लागू नये याच भूमिकेतून मी मराठी भाषा मंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलन घेण्याचा व त्यासाठी हक्काचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले। सावंतवाडी येथे आयोजित पहिल्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर संपदा कुलकर्णी जोगळेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी डॉक्टर सुमेधा नाईक व प्राध्यापक अमर प्रभू यांनी त्यांच्याशी संवाद साधला। पहिल्या सिंधुदुर्ग साहित्य संमेलनाप्रसंगी कोकणातील प्रसिद्ध यूट्यूबर रेड सॉइल स्टोरीजच्या पूजा शिरीष गवस यांचा डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।